चला आता निघालेलो आहे टेलरांकडे, पण आता तुम्हाला माझं आमच्या इथलं साई मंदिर तळ्यातलं तुम्हाला दाखवत आहे. मस्त असं व्ह्यू आहे, पहा नक्की. हा आहे आमच्या इथला कासार तळा आणि त्याच्यामध्ये हा सबस्क्रायबर्स आहोत. बाय बाय, थँक्यू. इथे माझ्या सबस्क्रायबर भेटल्या होत्या मुली, खूप छान होत्या, त्यांचा स्वभाव अतिशय सुंदर होतं. तर आता इथे निघालेली आहे मी टेलर बहिणींकडे जायला. एक साडी शिवली होती, त्याचा पदर झालेला आहे का तो कटिंग करून थोडंसं व्यवस्थित करून घेते. हा आहे आमचा चावडी नाका. मी पोचलेली आहे इथे उडको मैदानामध्ये आमच्या पेणमधील. तिथे रोहिणी वैद्य राहतात, त्यांचे तर नऊवारी साडी पण शिवायला दिलेली होती, तिथे आलेली आहे मी. तर थोडंसं पदर अगदीच लांब थोडंसं झालं होतं, बाकी साडी एकदम सुंदर शिवलेली आहे. तर तिथे कमी करण्यासाठी आलेले आहे. तर आहे त्यांचं घर, तिथे आलेली आहे मी. चला त्यांच्या घरी जाऊया आपण. हां काकी वहिनी वरती आहेत का? नको काकी. चला त्या वरती राहतात, तर वरती थांबूया. खाली त्यांचंच घर आहे, इथे त्यांचं शिवण्याचं काम वरती होतं. ते ब्लाऊज शिवतात आणि साडीज वगैरे शिवतात. नऊवारी साडी तुम्हाला इथे रेंटवरती सुद्धा देतात. तिथे आलेलो आहोत आपण. आता ही माझी साडी आहे, बाकी खूप सुंदर झालेली आहे. फक्त तो नॉर्मली पदर एक लांब जास्त झाला ना, म्हणून फक्त त्या वहिनींकडे नॉर्मली आणले. ही राजलक्ष्मी त्यांनी माझी शिवलेली आहे, खूप छान शिवले. हा होत असेल तर द्या, मग कशाला परत परत थांबू ना. इथे एक आपल्याला अजून एक पाहायला मिळेल. ही पण राजलक्ष्मीच आहे ना. ही कस्टमरची शिवलेली आहे. हे ब्लाऊज तुमचे शिवायला झालेले आहे. तो छोट्या मुलीचा स्कर्ट होता. ओवीचं कापड आणलं असतं तर त्याचं तेच झालं असतं तर बरं झालं असतं ना की. त्या ओवीचा फ्रॉक छान झाला. आता त्या वहिनींकडनं साडी टिचिंग करून घेतलेली आहे. अगदीच पदर फक्त लांब नॉर्मली एकात थोडं वाटत होतं, त्यामुळे त्यांनी व्यवस्थित करून दिलेलं आहे. आणि आत्ता मी परत आहे आमच्या कौंडाळ तळ्यावरचा, म्हणजे कौंडाळ तळा आहे. तिथे नऊवारीच्या जो साडी होती त्याचा ब्लाऊज मी शिवणार नव्हते, त्यावरती येल्लो कलरचा जो ब्लाऊज होता त्याचा मी हा वेलवेटचा ब्लाऊज घेतलेला आहे. त्यावरती आता बघूया वर्क कसं केल्यानंतर दिसतंय. इथे बघा ब्लाऊज मॅचिंग सेंटरमध्ये मी आलेली आहे. ह्या इथे ब्लाऊज पीस तर खूप छान छान आहेत, पण त्याच्यामध्ये मला हाच, कारण की साडीवरती मॅचिंग होते त्यामुळे मी हाच ब्लाऊज आता घेतलेला आहे इथे हे करायला. निघाले आहे घरी जायला. तर चला, हा ब्लॉग कसा वाटला नक्की व्हिडिओमध्ये मला नक्की सांगा कमेंट्स करून, आणि पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटा.